गेल्या अनेक दिवसांपासून ज्या एका प्रकरणामुळे बीडचं राजकारण आणि समाजकारण पूर्णपणे ढवळून निघालं होतं, त्या विलास घुले हत्या प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक अपडेट समोर आली. बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथे 20 जूनच्या रात्री घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. सुरुवातीला हे प्रकरण केवळ दोन गटांतील वाद सोडवताना घडलेली दुर्घटना किंवा पूर्ववैमनस्यातून झालेली हत्या असल्याचं बोललं जात होतं. इतकंच नाही तर या प्रकरणात थेट एका खासदाराच्या मुलाचं नाव वारंवार घेतलं गेल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता या संपूर्ण हत्याकांडाला एक अत्यंत गंभीर आणि अनपेक्षित वळण मिळालंय. एका स्थानिक महिलेने केलेल्या धक्कादायक दाव्यामुळे बीड मधील पोलीस प्रशासनावर राजकीय नेत्यांचेही धाबे दणाणलेत. या हत्येमागे केवळ सामान्य वाद नसून महिला छळ, आक्षेपार्ह व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग आणि वारंवार होणाऱ्या अत्याचाराचे एक गंभीर भीषण कारस्थान असल्याचा आरोप आता समोर आलाय. नेमकं प्रकरण काय आहे आणि यामध्ये अपडेट काय आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. पीडित महिलेने प्रसार माध्यमांसमोर आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनुसार मृत विलास घुलेचा मित्र उमेश माने याने तिच्यावर जबरदस्ती करत क्रूर अत्याचार केला होता. इतकंच करून तो थांबला नाही तर अत्याचार करताना त्याने पीडितेचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर व्हायरल करण्याची थेट धमकी देऊन उमेश माने या पीडित महिलेला सातत्याने मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या ब्लॅकमेल करत होता आणि वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता. जेव्हा या नराधमाच्या त्रासाचा अतिरेक झाला आणि सहनशक्ती संपली, तेव्हा पीडितेने हा सर्व काळा इतिहास आपल्या कुटुंबाला सांगण्याचं धाडस केलं. हा धक्कादायक प्रकार ऐकल्यानंतर पीडितेचं कुटुंब तातडीने पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यासाठी निघत असतानाच रमेश घुले नावाच्या व्यक्तीने त्यांच्यामध्ये मध्यस्थी केली. रमेश घुलेने कुटुंबाला कायदेशीर कारवाई करण्यापासून रोखत थेट धमकावलं आणि सांगितलं की यापुढे तुम्हाला असा कोणताही त्रास होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी माझी राहील. पण जर तुम्ही पोलिसांत गेलात आणि तक्रार केली तर तुमचं काही खरं नाही. या भयंकर धमकीमुळे संपूर्ण कुटुंब प्रचंड भीतीच्या छायेत आलं आणि त्यांनी पोलिसात जाण्याचा निर्णय मागे घेतला. तसंच सुरक्षेच्या कारणास्तव स्वतःच्या शेतातील घर सोडून ते गावात राहण्यासाठी गेले. सुरक्षेसाठी कुटुंब शेतातून गावात राहायला गेलं खरं, परंतु विलास घुले आणि उमेश माने या दोघांचा अमानुष त्रास तिथेही थांबला नाही. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही बुलेट मोटरसायकल आणि एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने सतत त्या भागात फेऱ्या मारायचे आणि कुटुंबाला मानसिक त्रास द्यायचे. 3 जून रोजी विलास घुले याने सर्व मर्यादा ओलांडून पीडित महिलेला प्रत्यक्ष गाठून अत्यंत गंभीर धमकी दिली. त्याने म्हटलं की तू पूर्वीसारखे शारीरिक संबंध आमच्याशी ठेवून राहा. जर तू नकार दिलास किंवा विरोधात गेलीस तर तुझ्या लहान लेकरांना आणि तुझ्या नवऱ्याला आम्ही जिवंत सोडणार नाही, त्यांचा जीव घेऊ. या धमकीनंतर कुटुंबाची झोप उडाली होती. त्यानंतर पुन्हा 20 जूनच्या रात्री विलास घुले आणि उमेश माने हे दोघे काळ्या स्कॉर्पिओ गाडीने पीडितेच्या घरासमोर आले. त्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर गाडीचा कर्कश हॉर्न वाजवून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली. जेव्हा पीडितेच्या पतीने अत्यंत हताश होऊन घराबाहेरूनच आम्हाला सुखाने जगू द्या, आमचा छळ थांबवा अशी विनंती केली, तेव्हा विलास आणि उमेशने तू आधी बाहेर ये, तुला आज इथेच खल्लास करतो अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. या रोजच्या रोज होणाऱ्या असह्य मानसिक आणि शारीरिक त्रासातून कायमचा मार्ग काढण्यासाठी तसेच विलास आणि उमेशला शांतपणे समजावून सांगण्यासाठी पीडितेचे वडील, तिचा पती आणि इतर काही जवळचे नातेवाईक स्थानिक हॉटेलवर गेले होते. कुटुंबाचा उद्देश केवळ वाद मिटवणं आणि विनंती करणं हाच होता, परंतु तिथे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली. हॉटेलवर पोहोचताच विलास घुले आणि उमेश माने यांनी या कुटुंबाचे काहीही ऐकून न घेता तिथे असलेल्या काचेच्या बाटल्या आणि विटांच्या तुकड्यांनी पीडितेच्या कुटुंबावर थेट बेदम आणि प्राणघातक मारहाण सुरू केली. समोरून होणारा हा जीवघेणा हल्ला पाहून आणि स्वतःचा तसेच आपल्या जावयाचा जीव वाचवण्यासाठी पीडितेच्या वडिलांनी अत्यंत हताश होऊन स्वतःच्या बचावासाठी समोर हात उचलला. याच झटापटीत आणि आत्मसंरक्षणासाठी केलेल्या प्रतिकारात विलास घुले याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. पीडितेने ठामपणे दावा केलाय की तिच्या वडिलांनी किंवा कुटुंबाने पूर्वनियोजित कोणताही खून केलेला नाही, तर समोरून सुरू झालेल्या प्राणघातक हल्ल्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या बचावातून ही दुर्दैवी घटना घडलीय. ही महिला यावेळी काय म्हणालीये ते पाहूया. मी चक्कीतलं दळण उचलायला आणि ती यायला एकच झालं. त्यांनी दरवाजा लावला, मोबाईल टेबलावर ठेवला. टेबलावर ठेवल्याच्या नंतर मग जबरदस्ती करायला लागला. मग मी आरडाओरडा करून लागले तर मग ते कोणी नव्हतं, त्याच्या घरी काय नव्हतं.
मग ते कोणी ऐकलं बी नाही आणि काहीच नाही. मग ते जास्त आरडाओरडा करायले म्हणून त्यानं तोंड दाबलं माझं. तोंड दाबल्याच्या नंतर मग जबरदस्ती झाली, बलात्कार झाला. तर मग ते दरवाजाच्या बाहेर आल्यावर म्हणला माझ्या फोटो व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर तू कुणाला सांगशील तर व्हिडिओ मी व्हायरल करेन. मग त्या भीतीपोटी मी कुणाला सांगितलं नाही आणि मला 2-4 दिवस झाले की आणखीन मला त्या व्हिडिओची धमकी द्यायला चालू केली त्यांनी. वारंवार चालू राहिली त्याची धमकी की फोटो व्हायरल करीन आणि तू माझ्या संग असं ना असं कर म्हणून. या धक्कादायक खुलाशानंतर पीडित महिलेने बीड पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केलेत. पीडितेचं म्हणणं आहे की या संपूर्ण घटनेची मूळ पार्श्वभूमी आणि उमेश माने याने केलेले अत्याचार, ब्लॅकमेलिंग समोर आणण्यासाठी ती स्वतः केज आणि बीड पोलीस ठाण्यात वारंवार खटला दाखल करण्यासाठी हेलपाटे मारते. परंतु पोलिसांनी अद्यापही या छळ आणि अत्याचाराच्या गुन्ह्याची रीतसर तक्रार नोंदवून घेतलेली नाही. पोलिसांनी आपली बाजू ऐकून घ्यावी, या गुन्ह्यामागचे मुख्य कारण समजून घ्यावे आणि एका पीडित महिलेला व तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी आर्त हाक तिने प्रशासनाला दिली. सुरुवातीला या प्रकरणाची जी नोंद झाली होती त्यानुसार 20 जूनच्या रात्री केवळ मध्यस्थी करायला आलेल्या विलास घुलेवर हल्ला झाल्याचं सांगण्यात आलं होतं, ज्यानंतर बीड जिल्हा संतप्त झाला होता. मुख्य आरोपींच्या अटकेसाठी रास्ता रोको आंदोलन झालं होतं आणि विलास यांचा मृतदेह तब्बल 9 तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईकांनी तीव्र निषेध नोंदवला होता. पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली असली तरी पीडितेच्या या नव्या खुलाशामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा आता पूर्णपणे बदलली आहे. या प्रकरणाला सर्वात मोठं राजकीय वळण तेव्हा मिळालं जेव्हा बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि त्यांचे सुपुत्र सौरभ सोनावणे यांचं नाव थेट या विलास घुले खून प्रकरणात ओढलं गेलं. तक्रारदाराने दिलेल्या मूळ तक्रारीत खासदारांच्या मुलाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात भूकंप झाला होता. या गंभीर आरोपानंतर राज्याच्या गृह विभागाने स्थापन केलेल्या SIT म्हणजेच विशेष तपास पथकाकडून सौरभ सोनावणे यांची काही तास सखोल चौकशी देखील करण्यात आली. यात आणखी एक अत्यंत खळबळजनक बाब समोर आली आहे की सोशल मीडियावर काही व्हिडिओ समोर आले होते ज्यामध्ये आरोपी विलास घुलेचे नाव आणि खासदारांच्या मुलाचं नाव घेऊन आमचे कोणीही काहीही करू शकत नाही अशी भाषा वापरण्यात दिसत होती. राजकीय पाठबळ असल्याच्या याच अहंकारातून हा सर्व छळ आणि गुंडगिरी सुरू होती का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. विलास घुले हत्येमागचं हे मूळ कारण म्हणजेच महिला अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग आता अधिकृतपणे समोर आल्यामुळे पोलिसांसमोर या प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास करण्याचं आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय देण्याचं एक फार मोठं कायदेशीर आव्हान उभं राहिलंय. दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.